रिपब्लिक डेच्या दिवशी तुमच्या भावानं डायरेक्ट फ्लॅगच दिला ना फडकून. खतरनाक फ्लाइंग जेट कुठे आहे काय आहे सगळं सांगतो, तोपर्यंत तुमच्या भावाला घ्या ना एकदा फॉलो करून. काय म्हणता बोट्टे हो, जय शिवराय. तो विषय असा ना राव की तुमच्या भावाचं चालू आहे पेपरचं, म्हणून मी आलो जालनामध्ये. आम्हाला जायचं होतं भाऊ डायरेक्ट आज बुलढाण्यामध्ये. तर फट्ट दिशा गाडीला चाबी गिबी लावून तुमचा भाऊ 320च्या स्पीडनं निघाला ना. त्या दिशा गाडीत पेट्रोल वगैरे टाकून दिलं डायरेक्ट रस्त्यात. तुम्ही माणसान की तू बुलढाण्यात काऊन चालला. तर विषय असा ना राव, आपल्या मावशीची छोटी मुलगी बुलढाण्यामध्ये असते आणि तिलाच भेटायला तिच्या स्कूल मध्ये आलो. तसंच गेट मध्ये आलो, तसं एवढं मोठा फ्लाइंग जेट दिसतं बरं. त्यास खतरनाक आहे ना विषय. आणि कोण कोण बुलढाण्यातून व्हिडिओ पाहता आणि कोणाकोणाला स्कूल माहिती आहे एकदा कमेंट बॉक्स मध्ये टाकून द्यायचा. आणि इथचं डेकोरेशन तर एवढं मस्त केलं होतं भाऊ 26 जानेवारीचं, तुम्हाला काय सांगू राव. तर गेलो भाऊ आम्ही तिच्या क्लासमध्ये आणि हे तर 10वी मध्ये होती. आणि विषय असा ना राव की 26 जानेवारीच्या दिवशी यांचे पेपर चेक करायला यांच्या पॅरेंट्सला बोलावतात आणि सगळे पॅरेंट्स लोक म्हटलं आजच येतात. आणि कोण किती दिवे लावले हे सगळं आताच माहित पडून जाते मला. मी तर पहिल्यांदा आलतो तर हे एक एक करून मला सगळं कॅम्पस दाखवलं बरं ना. काही म्हणा राव एवढी मोठी स्कूल आहे म्हटलं हे की तुमचे चालू एक पायात दुखून जाईल. छत्रपती शिवाजी महाराजची एवढी खतरनाक पेंटिंग होती म्हटलं, पण पेंटिंग नाही आहे 3D आर्ट्स आहे बरं. पूर्ण खतरनाक विषय बरं. 26 जानेवारीच्या निमित्तानं भाऊ इथं जेवण पण होतं बरं. तुमचं भाऊ ऐकते काय घेतलं ना एकदम खतरनाक ताट आणि जेवायला बसलो. असं जेवण वगैरे झालं इले गेला टाटा. आम्ही निघालो घराची इकडे. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सध्या टाटा बाबा नाच करती का.